An encounter of a special kind. Page number 12. English workshop. First question. State whether you agree or disagree with the following statements. खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात ते सांगा. जस्टिफाय समर्थन करा युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. तुमच्या योग्य कारणांचं तुमच्या निवडीबद्दल योग्य कारणांनी समर्थन करा. द कंपाऊंड फेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. ज्या ठिकाणी तो लेखक राहत होता तो परिसर निसर्गयुक्त होता. ॲग्री. बी. हॉलिडेज प्रोव्हाइड अस अन ऑपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. सुट्ट्या ज्या असतात त्या विविध प्रकारचे नियतकालिकं किंवा गोष्टीची पुस्तकं वाचण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून देतात किंवा संधी पुरवतात. ॲग्री. सी. द नॅरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. त्या लहान वानराला वाचवून त्या निवेदकाने चूक केलेली होती. डिसॲग्री. डी. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. प्राणी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. डिसॲग्री. ई. द नॅरेटर वॉज 55 years old when this incident occurred. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस लेखकाचं वय निवेदकाचं वय हे 55 वर्षाचं होतं. डिसॲग्री. शेवटी लेखक म्हणतो या घटनेला 55 वर्ष होऊन गेलेली आहेत. सेकंड क्वेश्चन. मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. ग्रुप ए ग्रुप बी या ठिकाणी समान प्रकारचे कलर देऊन त्या जोड्या जुळवलेल्या आहेत. अशा रेषा ओढायच्या नाहीत, परंतु ए ग्रुपमधला जो पहिला भाग आहे त्याचं उत्तर आहे ते शेजारी लिहायचं असतं. यामध्ये टू बी पार्ट अँड पार्सल ऑफचा अविभाज्य भाग असणे यासाठी 6 नंबरची जोडी. टू बी अँड इसेन्शियल म्हणजे अत्यावश्यक ऑर इंटेग्रल म्हणजेच अविभाज्य पार्ट भाग. बी. टू बी एनग्रॉस्ड इन च्यामध्ये गुंतलेला असणे याला फ्रेज खाली 5 नंबरला टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन पूर्णपणे व्यापलेला असणे. सी. टू टेक नोटीस ऑफ लक्षात येणे किंवा बारकाईने पाहणे. फर्स्ट. टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. डी. टू फिगर आउट एखादी गोष्ट शोधून काढणे म्हणजे टू बी एबल टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम. ई. टू पॉन्डर ओव्हर च्यावरती विचार करणे. टू थिंक अबाउट व्हेरी सिरियसली. एफ. टू बी ओव्हरहेल्म्ड बाय भारावून गेला. टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे. जी. इन अ फ्लॅश क्षणार्धात. 8 नंबर उत्तर आहे व्हेरी क्विकली अतिशय जलदतेने. आणि लास्ट एच. टू फाइंड अ सॉलेस एक दिलासा सापडणे किंवा मिळणे यासाठी वरती आहे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. थर्ड क्वेश्चन. राईट इन युअर ओन वर्ड्स तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये लिहा शब्दामध्ये लिहा. वाय डिड द नॅरेटर इग्नॉर द बार्किंग ऑफ डॉग्स. त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे लेखकाने दुर्लक्ष का केले. इग्नॉर दुर्लक्ष करणे. द नॅरेटर इग्नॉर्ड द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज ही वॉज डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. तो पुस्तकामध्ये पूर्णपणे मग्न होऊन गेला होता आणि ही थॉट दॅट त्याने विचार केला की द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. एखाद्या निराधार डुकराला त्यांनी घेरलेलं असण्याची शक्यता आहे कुत्र्यांनी. बी क्वेश्चन. वाय डिड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. त्या आई वानरीने कोणतेही प्रयत्न का केले नाहीत त्या खुराड्यापासून तिच्या लहान बाळाला पकडण्यासाठी. द मदर लंगूर वॉचड द केअर टेकन बाय द नॅरेटर. अगोदर तो प्रश्न जुळवला पाहिजे. मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप बिकॉज द मदर लंगूर वॉचड द केअर टेकन बाय द नॅरेटर. निवेदकाकडून त्याची काळजी घेत असलेली ती आई वानरी पाहत होते. सी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट तिला खात्री झाली होती की नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. तिच्या बाळाला
कोणतीही इजा होणार नाही याची तिला खात्री पटलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन 4th. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द अकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन सिक्वेन्शनल ऑर्डर. खालील वाक्य वाचायचे आहेत आणि पाठामध्ये ज्याप्रमाणे क्रमाने जसं घडलेलं आहे तो क्रम इथं द्यायचा आहे. यामध्ये पहिल्यांदा दाखवले त्यांनी 6 नंबरचे जे वाक्य आहे, आय वॉज एनग्रॉस्ड इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स, हे 1 नंबरचं वाक्य. 2 नंबरला 5 नंबरचं वाक्य येतं, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब्ड इन द बुक. त्यानंतर 3 नंबरचं वाक्य हे 3 नंबरलाच आहे, आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. 4 नंबरला 10 नंबरचं वाक्य, आय सॉ समथिंग हॉरिबल. 5 नंबरला 4 नंबरचं वाक्य, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. 6 नंबरला 9 नंबरचं वाक्य, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन्स. 7 नंबरला 12 नंबरचं वाक्य, आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल. 8 नंबरला 1 नंबरचं वाक्य, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. 9 नंबरला 7 नंबरचं वाक्य, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. 10 नंबरला शेवटचं वाक्य 13 नंबरचं, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. 11 नंबरला 2 नंबरचं वाक्य, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. 12 नंबरला 11 नंबरचं वाक्य, आय वॉज शॉर्ड दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आणि लास्ट 13 नंबरला 8 नंबरचं वाक्य, आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. 5th क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 or 6 लाईन्स. खालील विषयावरती चर्चा करायची आणि ते 5 ते 6 ओळीमध्ये तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. ए, व्हॉट वूड यू डू, तुम्ही काय कराल, इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड फाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. ज्यावेळेस तुम्ही शाळेतून घरी परतत आहात त्यावेळेस तुम्हाला एखादा जखमी पक्षी आढळला तर तुम्ही काय कराल. मी पाठीमागे सांगितलं होतं इफ आणि फेन मध्यभागी आलं तर तिथून पुढचं वाक्य पूर्ण करायचं. इफ यू आहे त्या ठिकाणी आय, इफ आय फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड फाईल रिटर्निंग फ्रॉम युअरच्या ठिकाणी माय स्कूल. आणि सुरुवातीला व्हॉट वूड यू डू, वूडने प्रश्न विचारला गेला आहे, आय वूड. आणि मग पुढे वाक्य जोडवायची, आय वूड पिक अप द बर्ड, आय वूड प्रोव्हाइड सुदिंग कम्फर्ट्स, आय वूड चेक हिज इंजुरीज, आय वूड टेक हिम टू माय हाऊस, I would do first aid to his injuries, I would provide him food and water, I would take him to the doctor. Next question, what opinion, कोणतं मत, कोणता अभिप्राय do you form about the narrator, निवेदकाबद्दल तुम्ही बनवाल from the story या कवितेतून. The narrator is a very sensitive, sympathetic and loving person. Sensitive म्हणजे गांभीर्य असलेला, sympathetic सहानुभूती असलेला, अँड लिव्हिंग पर्सन म्हणजे प्रेमळ व्यक्ती आहे. ही इज व्हेरी केअरफुल अबाउट द बर्ड्स अँड ॲनिमल्स, प्राण्यांविषयी आणि पक्ष्यांविषयी तो खूपच काळजी घेणार आहे. ही हॅज द क्वालिटीज ऑफ एन्ड्युरन्स, डिटर्मिनेशन, ह्युमॅनिटी, करेज अँड प्रेझेन्स ऑफ माइंड. त्याच्याकडे हे गुण आहेत ज्याप्रमाणे एन्ड्युरन्स सहनशक्ती, डिटर्मिनेशन निर्धार, ह्युमॅनिटी मानवता, करेज धैर्य धाडस, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे प्रसंगावधान. वी हॅव कम्प्लिटेड page number 13. Now we will see the page number 14. There is question number 6. Complete the following, खालील पूर्ण करा, and write a paragraph on each of the given activities. प्रत्येक ॲक्टिव्हिटी विषयी एक पॅराग्राफ लिहा. या ठिकाणी आपण ते फक्त मुद्दे पूर्ण केले. मदर चाइल्ड रिलेशनशिप, लव अँड अफेक्शन हा मुद्दा दिलेला आहे. त्याचबरोबर केअर अँड सपोर्ट, हेल्प अँड ॲडवाईस, पार्ट अँड पार्सल, सेल्फलेसनेस अँड ग्रॅटिट्यूड हे मुद्दे आलेत. खाली आहे इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प, याबद्दल एक मुद्दा दिला आहे. प्रोव्हाइड वॉटर ऑर फूड, त्याप्रमाणे आपण मुद्दे घेतलेले आहेत. टेक इट टू होम, चेक इंजुरीज, प्रोव्हाइड फूड अँड वॉटर, टेक इट टू हॉस्पिटल. 7th क्वेश्चन, write in pairs and make as many words as you can using letters in the word encounter. encounter या शब्दापासून तुम्हाला जेवढे शब्द बनवता येतील तेवढे बनवायचे.
आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिल्या प्रश्नात असं लँग्वेज स्टडीमध्ये प्रश्न विचारला जातो, एका शब्दापासून 4 शब्द बनवायचे असतात, कमीत कमी 3 अक्षरी शब्द असावा. यामध्ये 3 लेटर वर्ड्स पहिल्यांदा 3 अक्षरी शब्द दिला, एक दिला त्यांनी 10, त्यापासून आपण बनवलेलं आहे. त्यावरचे एन्काउंटर या शब्दापासूनच हे खाली बनवलेत. नेट, नॉट, रन, आउट, ओव्हर, कट, नट. 4 लेटर वर्ड्स म्हणजे 4 अक्षरी शब्द टूर दिलेला आहे. तसाच रेंट, टोन, ट्री, ट्यून, नोट, नाऊन, कोन, क्यूट. 5 or 6 लेटर वर्ड्स 5 किंवा 6 अक्षरी शब्द एंटर दिला आहे. काउंट, काउंटर, आउटर, सेंटर, रूट, कोर्ट. अलाव द स्टुडंट्स टू यूज other bigger words from the story time to time to make different words. थोडेसे मोठमोठे शब्द असेच बनवायला मुलांना विद्यार्थ्यांना संधी द्या असं म्हटलं गेले, परवानगी द्या. स्टोरी टाईम टू मेक डिफरंट वर्ड्स, वेगवेगळे शब्द बनवण्यासाठी. क्वेश्चन नंबर 8, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोव्हर्ब्स इन इंग्लिश. खाली काय मराठी वाक्य दिले, त्याच्यापासून इंग्रजी वाक्य बनवायचं. आपल्याला 7वा प्रश्न तसा असतो ट्रान्सलेशनचा. त्याप्रमाणे फर्स्ट, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, याचा अर्थ सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. सेकंड, पेरावे तसे उगवते, रीप ॲज यू सो. शेजारी दिले, एनकरेज स्टुडंट्स टू फाइंड सच प्रोव्हर्ब, स्लोगन, मॅक्सिम्स इन देअर मदर टंग अँड इंग्लिश. त्यांच्या मातृभाषेतील आणि इंग्लिशमधील असे काही स्लोगन्स असतील किंवा प्रोव्हर्ब्स असतील, मॅगझिन्स असतील, तर तसे शोधण्यासाठी प्रोत्साहित करा म्हटलं गेलं आहे. राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अन अप्रोप्रिएट टायटल टू इट. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खालील मुद्द्यांचा वापर करून पॅराग्राफ तयार करा, त्याला एक टायटल पण द्या. टायटल द्यायला विसरत जाऊ नका. या ठिकाणी मला वाटते चुकून राहिलेले टायटल दिलेलं नाही मी. बर्ड्स अँड ॲनिमल्स क्रिएट गुड रिलेशनशिप विथ ह्युमन बिईंग. बर्ड्स अँड ॲनिमल्स हा पहिला मुद्दा आहे, त्याबद्दल एक वाक्य पहिलं बनवलेलं आहे. प्रत्येक मुद्द्यासाठी इथं एक तरी वाक्य बनवलेलं आहे. आपण अशी प्रत्येक मुद्द्याची वाक्य बनवून आणखीन जादा वाक्य स्वतःची टाकावीत. दे शो लव अँड अफेक्शन. दे आर लॉयल टू देअर मास्टर्स. दे आर अवर बेस्ट फ्रेंड्स. मोर ओव्हर दे सर्व देअर मास्टर्स विदाउट एनी एक्सपेक्टेशन्स. दे प्रोव्हाइड अ काइंड ऑफ सेक्युरिटी अँड प्रोटेक्शन टू अस. बर्ड्स अँड ॲनिमल्स आर इम्पॉर्टंट टू अवॉइड लोनलीनेस. दे आर the symbols of kindness, honest and compassion. They do not hurt or destroy us. It is our duty to save the birds and animals. We have completed page number 14. Next, page number 15. There is a question number 10. A. Complete the रिमेनिंग ब्लॉक्स डिटर्माइनिंग द टाईप्स ऑफ न्यूज. या ठिकाणी टाईप्स ऑफ न्यूजचे 2 ब्लॉक दिलेत, स्पोर्ट्स आणि बिझनेस. इतर ब्लॉक्स तुम्ही भरायचे आहेत. एज्युकेशनल, पॉलिटिकल, इंटरनॅशनल, कल्चरल, सायन्स, इकॉनॉमिक्स या प्रकारच्याही न्यूज असतात. खाली टेम्पलेट म्हणजे एक नमुना फॉर अ न्यूज रिपोर्ट. न्यूज रिपोर्टसाठी एक नमुना दाखवला आहे त्यांनी. हेडलाईन, टायटल दिला पाहिजे, डेडलाईन, डेट, प्लेस, रिसोर्स लिहिले पाहिजेत. सी, इंट्रो कव्हरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन, जास्तीत जास्त WH क्वेश्चनचं कवर होईल असं इंट्रो लिहायचं आहे. डी, शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ, एक शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ पण लिहायचा. आणि ई, कन्क्लुजन, शेवट केला पाहिजे त्याच्यावरती. या ठिकाणी बी प्रश्न दिला आहे, रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ. अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स or India's first ever tourism university to be established by IIHM. या ठिकाणी पहिल्या ह्याची न्यूजवरती बनवून दाखवली आपल्याला. अचिव्हर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स इंदापूर 23rd June to 20. The 10th and 12th board achievers narrate their success stories at the event in Chhatrapati Bhavan in Indapur arranged by Falfale Guidance. In this function, the 12th board topper Arts Mayuresh Falfale told that we must push ourselves out of the comfort zone and overcome the
adversities, to work hard and keep perseverance for achieving success. Next question. Read the following headline and write news report. Follow the steps as given. या ठिकाणी हेडलाईन, टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. डेटलाईन लिहिताना इंदापूर जून 23rd. इथं PTI लिहू शकतो आपण सोर्स. लीड लाईनसाठी शेजारी थोडं मार्गदर्शन लक्षात घ्या. लीड लाईनसाठी हू, व्हॉट, फाय, फेअर, फेन हे महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न विचारून मग त्याप्रमाणे वाक्य शब्द तिथं भरायचे, मग तुमची लीड लाईन तयार होते. या ठिकाणी लीड लाईन तयार केली. An 8-year-old boy was attacked and killed by tiger on Sunday evening at Rajiv Gandhi National Park. Body of the report म्हणजे पुढचा जो इंट्रो लिहावा लागतो तो त्याच्यानंतरचा पॅराग्राफ. द महाराष्ट्र फॉरेस्ट रेंज सेड दॅट द इन्सिडंट टूक प्लेस ॲट 4 PM ऑन संडे इव्हिनिंग. आफ्टर मील्स पाटील फॅमिली वॉज ऑनरिंग टू सी various sites in Rajiv Gandhi National Park while honoring a tiger attack. 8-year-old boy. The forest range said that such mishaps are increasing day by day. Last conclusion, त्या शेवट पण लिहावं लागतो. रेफरन्स टू अ सिमिलर पास्ट फ्युचर त्याच्याशी संबंधित असावा. Such incidents are frequent, so people should be made aware about avoiding such mishaps. Page number 15 we have completed. Now here is language study. On page number 16 we'll see language study. Present participle, the form of a verb ending in ing. ज्या शब्दाला शेवट ing, क्रियापदाला शेवटी ing येतो, which is used in forming continuous tense, जो continuous tense मध्ये वापरला जातो. फॉर एक्झाम्पल, ही इज सिटिंग देअर. नाव फाइंड आउट द ing फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू फॉलोइंग टेबल. खालील टेबलमध्ये ते वर्गवारी करायचे. ing फॉर्मवाले शब्द त्या शब्दसमूह त्या पाठातून काढायचे आणि त्यात ठेवायचे. प्रेझेंट पार्टिसिपल आणि यूज इन कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट पार्टिसिपल त्याला म्हटलं जातं ing फॉर्मला, आणि त्याचबरोबर तो कंटिन्युअस टेन्समध्ये पण वापरला जातो. या ठिकाणी उदाहरण दिलं आहे ट्विंकलिंग आईज. तसेच त्याच्यामध्ये असणारे मराउडिंग लंगूर, स्लोपिंग रूफ, केअरिंग आर्म्स, अप्रोचिंग क्लोजर, वॉचिंग द बेबी याप्रमाणे प्रेझेंट पार्टिसिपल आहे. त्याचबरोबर यूज इन द कंटिन्युअस टेन्स हा टू बी स्वरूप क्रियापदाला ing. इथं स्टार्टेड किंवा बिगॅन, ट्रेम्बलिंग. आता इथं स्टार्टेड किंवा बिगॅन असेल तसं ते सुद्धा चालू काळामध्ये आलं ते. तशी वाक्य काय, फेअर विटनेसिंग, वॉज युझिंग, वॉज ब्रेदिंग, वॉज पॉन्डरिंग, वॉज ट्राईंग. सेकंड क्वेश्चन, स्पॉट द एरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. याच्यातलं आता चूक शोधायची आहे. असं जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत होतं 2019पर्यंत. 2020ला हा प्रश्न त्यांनी कॅन्सल केलेला, रद्द केलेला आहे. तरी पुस्तकामध्ये तो प्रश्न स्पॉट द एरर. माय ग्रँड पॅरेंट्स, इथं अनेक वचने यस. लेट डाऊन असं नसून या ठिकाणी लेट डाऊन म्हणजे झोपलेले होते फॉर ॲन आफ्टरनून नॅप. दुपारच्या डुलकीसाठी ते पडतात, पडले असं नाही तर पडतात. दुपारची डुलकी घ्यायची होती म्हणून ते वर्तमान काळात टाकले गेले ले. बी, अ स्ट्रेंजर फेअर नॉकिंग ॲट आवर डोअर. आता अ स्ट्रेंजर हा एकवचनी असल्यामुळे पुढे फेअर हा अनेकवचनी येणार नाही म्हणून वॉज घ्यायला पाहिजे. सी, माय सिस्टर अँड आय, हे दोन आहेत म्हणून शेअरला यस लागणार नाही. एकवचनी असेल तर यस लागतो, त्याप्रमाणे इथं शेअर फक्त आय स्टडी रूम. डी, वन ऑफ माय फ्रेंड. वन ऑफ हा अनेकांपैकी एक असतो, त्याप्रमाणे वन ऑफ माय फ्रेंड्स पाहिजे. अनेक मित्रांपैकी एक. इज लिव्हिंग स्कूल. ई, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. आता हा एक आहे अ फ्लॉक, त्याच्यामुळे इथं फेअर अनेकवचनी न घेता वॉच एकवचनी फ्लाइंग ओव्हरहेड. थर्ड क्वेश्चन, रिराईट द सेंटेन्स ॲज पर इन्स्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ. ज्याप्रमाणे सूचना दिल्या त्याप्रमाणे बनवा. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅक यार्ड. हे मी धडा शिकवतानाही सांगितलं होतं की या ठिकाणी टूक साधा भूतकाळ आहे, त्याचा पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स बनवायला सांगितलं आहे, तर आय हॅड टेकन आणि बाकी वाक्य आहे तसंच. बी, सी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं येतो, प्रेझेंट म्हटल्यावर ॲम इज आर टू बी स्वरूप आलं पाहिजे, क्रियापदाला ing. त्याप्रमाणे सी इज सिम्पली, सॅटचं ing रूप सिटिंग देअर क्वाइटली. सी,
द बदर लंगूर लुकड स्ट्रेट इन टू माय आईज. रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. साध्या वर्तमान काळामध्ये बनलं पाहिजे. द बदर लंगूर लुकड हे भूतकाळ आहे, सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये घ्यायचं. मग द बदर लंगूर लुक्स तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, त्याप्रमाणे इथं लुक्स घेतला गेला आहे. डी. सी सर्वेड द एरिया फॉर द फिसियस मेल लंगूर. रेड द सेंटेन्स इन द सिम्पल फ्युचर टेन्स. साध्या भविष्यकाळामध्ये. मग शाल किंवा विल आणि क्रियापदाचं मूळ रूप याप्रमाणे. सी विल सर्वे द एरिया फॉर द फिसियस मेल लंगूर. वी हॅव कंप्लीटेड पेज नंबर 16 and we have completed 1.2 an encounter of a special kind.